नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून। आपलं गाव आपली बातमी। सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापक एम.एन. नवले यांना सोसायटीच्या अध्यक्ष आणि विश्वस्त पदावरून हटवण्यात आले आहे। याबाबत आयुक्त कार्यालयाने नवले यांना नोटीस बजावली होती। त्यावर सुनावणी झाल्यानंतर धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी नवलेंना पदावरून दूर करण्याचे आदेश दिलेत। यामुळे प्राध्यापक नवलेंना चांगलाच दणका बसलाय। सार्वजनिक विश्वस्त कायद्यानुसार संस्थेच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीला कोर्टाने शिक्षा दिल्यास त्या व्यक्तीला पदावरून हटवण्याची तरतूद आहे। प्राध्यापक नवले यांना उच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात 5 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा दिली होती आणि या शिक्षेमुळेच नवले यांना आपले पद गमवावे लागले। संसदेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आला आहे। दरवर्षी हा पुरस्कार चेन्नई येथील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि प्रिन्सेस ई मॅगझिन तर्फे दिला जातो। शनिवारी या पुरस्कारांचं चेन्नई येथील राजभवन मध्ये वितरण झालं। त्यानंतर पिंपरीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना मांडल्या। संसद रत्न पुरस्कार हा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे। त्यामुळे हा पुरस्कार मी जनतेला समर्पित करते अशा शब्दात त्यांनी भावना मांडल्या। संसदेमधील उपस्थिती, चर्चासत्रांमधील सहभाग, उपस्थित प्रश्न आणि पटलावर मांडलेली खासगी विधेयकं या कामगिरीवरून हा पुरस्कार दिला जातो। पुण्यातील महत्त्वाची आणि नावाजलेली शिक्षण संस्था असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा मिळणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला। फर्ग्युसन कॉलेजला 2016 ते 2021 अशा 6 वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला होता आणि आता या स्वायत्त संस्थेचं रूपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे। फर्ग्युसन कॉलेज हे पुण्यातील जुनं आणि महत्त्वाचं असं कॉलेज आहे। या कॉलेजची स्थापना 1885 साली झाली होती। थिटेवाडी बंधाऱ्यात आणि शक्य असेल तिथे आता जलवाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे। लवकरच याबाबत सर्वेक्षण होऊन काम सुरू केलं जाईल अशी माहिती मिळते। यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून केंदूर पाबळसह 18 गावातील ग्रामस्थांनी आक्रमकपणे आंदोलन केलं होतं। काल हे आंदोलनकर्ते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार सुरेश गोरे, निरंजन डावखरे, आमदार बाबूराव पाचरणे यांची बैठक झाली। त्यामध्ये कळमोडीचं पाणी बंद जलवाहिनीद्वारे थिटेवाडी बंधाऱ्यात येणार असून यासाठी जलसिंचन योजना येत्या काळात राबवली जाणार आहे अशी माहिती आहे। पुरंदर तालुक्यातील वनपुरी ग्रामपंचायतीनं माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सरपंच आणि माजी सैनिक नामदेव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली आणि यामध्ये माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे आता आगामी काळामध्ये सर्व माजी सैनिकांच्या कुटुंबांना एका घराच्या घरपट्टीपासून कायमची सूट मिळणार आहे। नुकतंच महाराष्ट्र शासनाने राज्यातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाची अंमलबजावणी करणारी वनपुरी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। लोकसभा आणि विधानसभेसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे। भोर विधानसभा जागेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागा, तयारीला लागा असं आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांनी केलंय। वेल्हा तालुका प्रमुखांनी आयोजित केलेल्या गट बूथ प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी उभे यांनी कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या। सोबतच नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचं वाटपही करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा।
संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.